सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हाती आलेले कांदा बाजार भाव। तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्या संदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजार भाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा। आणि शेतकरी मित्रांनो, खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात, परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे। मित्रांनो, आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपया लागत नाही। त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घरबसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव त्याचबरोबर कांद्याच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्यायचे असतील तर मित्रांनो, आपलं चॅनल आजच सबस्क्राईब करून ठेवा। चला तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कांदा बाजारभाव। तर पहिली बाजार समिती आहे कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती 3406 क्विंटल। कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे 700 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 1700 रुपये आणि कमाल दर मिळाला आहे 2800 रुपये प्रति क्विंटल। यानंतर मुंबई कांदा बटाटा मार्केट या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती 6718 क्विंटल। या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे 1700 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 2150 रुपये आणि कमाल दर मिळाला आहे 2600 रुपये। यानंतर दौंड केडगाव या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती 1605 क्विंटल। दौंड केडगाव या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे 800 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 2000 रुपये आणि कमाल दर मिळाला आहे 2700 रुपये प्रति क्विंटल। यानंतर पुढची बाजार समिती आहे राहता या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती 3608 क्विंटल। राहता या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे 400 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 1900 रुपये आणि कमाल दर मिळाला आहे 2700 रुपये प्रति क्विंटल। यानंतर जुनराळे फाटा या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती 4925 क्विंटल। या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे 1000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 1400 रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे 2800 रुपये प्रति क्विंटल। यानंतर सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती 7544 क्विंटल। या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दर मिळाला आहे 100 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 1600 रुपये आणि कमाल दर मिळाला आहे तब्बल 3100 रुपये प्रति क्विंटल। यानंतर सांगली फळे आणि भाजीपाला या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती 1771 क्विंटल। या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर मिळाला आहे 700 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 1700 रुपये आणि कमाल दर मिळाला आहे 2700 रुपये प्रति क्विंटल। यानंतर पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती 6410 क्विंटल। या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर मिळाला आहे 700 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 1600 रुपये आणि कमाल दर मिळाला आहे 2500 रुपये प्रति क्विंटल। यानंतर नाशिक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती 2006 क्विंटल। नाशिक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे 800 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 1800 रुपये आणि कमाल दर मिळाला आहे 2401 रुपये प्रति क्विंटल। यानंतर लासलगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती 8200 क्विंटल। लासलगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे 711 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 2100 रुपये आणि कमाल दर मिळाला आहे 2250 रुपये प्रति क्विंटल। यानंतर पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती 9000 क्विंटल। पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे 600 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 2051 रुपये आणि कमाल दर मिळाला आहे 2461 रुपये प्रति क्विंटल। यानंतर संगमनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती 2787 क्विंटल। संगमनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे 200 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 1400 रुपये आणि कमाल दर मिळाला आहे 2600 रुपये प्रति क्विंटल। यानंतर लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती 12300 क्विंटल। लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे 1000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 2150 रुपये आणि कमाल दर मिळाला आहे 2452 रुपये प्रति क्विंटल।